बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आज इथे महिला परिषद घेण्यात आली होती आणि या महिला परिषदमध्ये मोठ्या संख्येने जे महिलांनी सहभाग घेतला त्यामुळे आज या मोठी अशी गर्दी या कार्यक्रमामध्ये आणि ज्याप्रमाणे आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्यातली एक मोठी अशी संघटन आपल्याला दिसला. महिलांचा मोठा संघटन आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेला आहे. काय सांगू जाणून घेऊया. मॅडमला पहिलं सांगा. मी डॉक्टर अर्चना परमानंद रामटेके सुखदेवे. आजच्या ह्या जागतिक रिपब्लिकन महिला परिषद आणि 75 वर्ष पूर्ण झालेलं संविधान त्या दोन्ही कारणाने आम्ही इथे आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दी मनवत आहोत. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सकाळपासून जो कार्यक्रम होता 4-5 सत्र होते. ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी हिरहिरीने मेहनतीने जोशाने जोमाने कार्य केले आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये सन्मान चिन्ह देण्यात आले आहे. द बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमेन्स फाउंडेशन आमची जी टीम आहे, आमचा जो ग्रुप आहे, यांनी संविधान जागर याच्यावर एक नाटिका केली आणि ती खूप सुंदर अशी जोशाने आणि जोमाने लोकांच्या टाळ्याच्या गळगळाहटनी ती लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. नंतर मी रमाई ही एक नाटिका होती आणि भरपूर काही असे कार्यक्रम होते. आज मालतीताई बळवंत वराडे, मालतीताई प्रभाकर वराडे ह्या आम्हाला लाभल्या होत्या आणि त्यांनी रमाईबद्दल खूप असं गोष्टी सांगितल्या. विमलताई थोरात ह्यांनी तर आम्हाला जशी ऊर्जा भरून दिली की बा आताची महिला आणि तिचे पुढचं भविष्य काय होणार आहे ह्यावर त्यांनी खूप मोठा भर टाकला. असं 2-3 सत्रामध्ये महिला 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 आणि महिला यांच्यावर भरपूर कामं झाली, विचार मंथन झालं आणि एक रिझोल्युशन पण आम्ही पास केला ज्याच्यामध्ये 4 पॉइंट्स आम्ही टाकले. वुमेन्स एम्पॉवरमेंट, वुमेन्स एम्प्लॉयमेंट, वुमेन्स हेल्थ अँड केअर आणि वुमेन्स अधिकार. जे दुय्यम स्थानावर जे स्त्रियांना ठेवण्यात आलेलं आहे त्या स्त्रियांना असं वाटत आहे की आता त्यांना आपल्या गुलामीची जाणीव झाल्या पाहिजे, त्या उफाळून उठल्या पाहिजे, बंड पुकारल्या पाहिजे. कारण इतिहास जर आपण विसरणार तर इतिहास घडवू शकणार नाही. आपल्याला इतिहास घडवायचा आहे तर बरंच काही कामं करून पुढे जावे लागेल. येणाऱ्या पिढीला माझं एकच म्हणणं आहे, इंडस्ट्रीज, कारण प्रायव्हेटायझेशन होत आहे, येणाऱ्या पिढीला माझं एकच म्हणणं आहे, इंडस्ट्रीज असो किंवा खूप मालगुजार कोणती एखादी कंपनी असो त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टरेट लेवलवर जॉब घ्यायला पाहिजे, शिक्षण तसं घ्यायला पाहिजे जेणेकरून ही भारताची जी दलित स्त्री आहे हा डाग मिटून गेला पाहिजे. काय म्हणता मैत्रिणींनो? काय म्हणता? हा जो दलित डाग आहे हा आम्ही 75 वर्षापासून संविधान मिळाल्यानंतरही सोसत आहो. पण आमच्या येणाऱ्या पिढीला हा डाग अजिबात राहू नये. ती फक्त महिला महिला आणि महिला म्हणूनच संबोधल्या गेल्या पाहिजे. गोल्डन इरा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त इथे आज महिला परिषद घेण्यात आली आणि अध्यक्ष गोल्डन इराच्या सुनंदा कोचे मॅडम आपल्याशी जुळलेल्या आहेत. तटाकटाच्या महिलांना जोडून संघटनेने काम करतात आणि विहारामध्ये जागृतीचं काम करतात. ठिकठिकाणी जिथे तळागाळाला मदतीचं काम
हातभार लावून सुद्धा ते काम करतात आणि आज आपल्या चॅनलशी ते जुळलेले आहे. आज त्यांच्या सन्मान चिन्ह देऊन सुद्धा त्यांच्या कारकिर्दीला तिने कुठेतरी त्यांना धाराशी लावला आहे. आज त्याच्या आपल्या चॅनलची खेळ वार्ता चालू आहे. जाणून घ्या त्याचं काय सांगा मला पहिलं सांगा. मी सुनंदा कोचे, अध्यक्ष द बुद्धिस्ट गोल्डन इरा वुमेन्स फाउंडेशन. आज आम्ही इथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याच्या अंतर्गतच ही महिला परिषद इथे अरेंज झाली. ही महिला परिषद 1942ची बाबासाहेबांनी घेतलेली तिचीच पुनरावृत्ती झाली ही. आणि त्या परिषदेतून आणि या परिषदेतून सगळ्या महिलांनी एक ऊर्जा घेतलेली आहे आणि संकल्प केला आहे की आम्ही पण पुढे काम करणार. आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही पण हातभार लावू आणि पुढे येऊ. ज्याप्रमाणे हातभार लावू आणि पुढे येऊ, गोल्डन सारख्या चमकणाऱ्या चमचमत्या सितारासारख्या चमकून राहिला आपल्या महिलांचा सहभाग आणि आमच्याकडून त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. वर्षाताई शामपुरे, गौतमी नानावरे, मायाताई घोरपडे, करुणाताई मूल, रंजनाताई वासे, माधुरी वसंत, शोभा करुणा मूल, कल्पनाताई द्रोणकर, जयश्रीताई गणवीर, त्रिशलाताई बोदले, राजकुमारीताई चोपरे, सुधाताई जनबंधू, प्रमिलाताई टेंबेकर, गंगाताई खांडेकर, सर्व भगिनींना विनंती आहे की आपल्या सर्वांचे ज्यांनी अतिशय श्रम केलेले आहेत ह्या कार्यक्रमासाठी त्या सर्वांचे मुवमेंटो आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण जर ताराचंद खांडेकर साहेब, माननीय इनो नानवरे सर, माननीय मीनाताई चितडे, माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा वाघमारेताई, माननीय नीताताई खोब्रागडे, माननीय उषाताई बोधकर, माननीय ममताताई भोतेले, माननीय रीनाताई राऊत, माननीय प्रतिभाताई खोब्रागडे सहयोग केलेले आहेत. आमचे असे माननीय सुरेश भाऊ पाटील, माननीय नरेश दादा, माननीय कोरटकर दादा, ज्या कुणांचे नाव इथे सुटले असतील मला क्षमा करावे. आयोजन समितीने करते व ज्याही महिला आहेत सर्व महिलांचे इथेच कार्यक्रमाचे आभार व्यक्त करते व सर्व महिला व सर्व माझे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या आमच्या बंधूंनी आम्हाला सहकार्य त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम संपेल अशी मी